ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। ओम मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मकं वाणुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आज ह्या ब्रह्मस्वयाला सर्व जमलेले धर्मधन भाग्यवान माझ्या माया बहिणी छोटे छोटे चिमुकले पुण्यात्मा सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। खूप आनंद होतो कारण या धर्माच्या व्यासपीठावरती आपण सर्वांनी गुरुदेवांचा एवढा मोठा सन्मान केला। या पुण्यभूमीमधून शोभायात्रा मिरवणूक काढून रामनामाच्या गजरामध्ये आपण सर्वांनी खूप प्रेमानं, म्हातारी माणसं होते, वृद्ध होते, छोटे चिमुकले, आपण सर्वांनी एवढा मोठा सन्मान केला। पायी चालत आले। सज्जनांनो, तुम्हा सर्वांचं प्रेम बघून खूप खूप आनंद वाटला। हनुमंताला विनंती करेल तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य दे, आरोग्य चांगलं दे, तुमच्या मनोकामना पूर्ण। साधूच्या संगतीत येणं एवढं सोपं नाही। संख्या थोडीशी कमी जरी दिसत असेल तरी सुप्त रूपामध्ये, गुप्त रूपामध्ये, सूक्ष्म रूपामध्ये मी असं म्हणाल 33 कोटी देव आणि 3.5 कोटी तीर्थ तिथे हजर आहे। कारण जिथे साधू आहे, जिथे धर्म आहे, धारयति धर्म, जिथे धर्म धारण केला जातो सत्याचा, जिथे सत्य धारण केला जातो, धारयति धर्म, दया धर्मस्य जन्मभूमी, ज्या ठिकाणी दया हा धर्म आहे तो धारण केलेला आहे, तिथे सत्य नावाचा भगवान परमात्मा साधू संतांच्या या अशा विद्वान महात्म्यांच्या रूपामध्ये तिथे विराजमान असतो आणि असा ब्रह्ममय सोहळा तो करून घेत असतो। गीतेत भगवान सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति। तो निर्विण निराकार सच्चिदानंद स्वरूप आहे, पण सगुण साकार होतो आणि आपल्या सर्व सज्जनांची, परम भक्तांची तो भक्ती स्वीकार करतो। म्हणजे जे देवाला आपण दिलेला आहे तो त्याचा स्वीकार करत असतो। सज्जनांनो, आश्रमाचं भूषण रामायणाचे रसाळ महाराज, श्रीराम शक्तीपीठाचे विश्वशांती दूत रामायणाचार्य ननवरे महाराज, आपल्या संभाजीनगरचं, पूर्ण महाराष्ट्राचं भूषण चैतन्य महाराज, गुरुदेवाचे स्नेही, हृदयाचं प्रेम माझे नकुते काका आणि इथले सभापती, सर्व माझ्या माया बहिणी, सगळ्यांचे नाव घेणं शक्य नाही कारण मी पहिल्याच वेळेस इथे आलेलो आहे। इथे बसलेले सर्व पुण्यात्मा, मी सर्वांमध्ये राजा शिव छत्रपती, माता जिजाऊ, विश्वरत्न, महामानव, ज्या या आनंदी वृक्षाखाली आपण सर्व गुण्या गोविंदांना नाचतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाला, महामानवाला आपल्यामध्ये बघतो, त्रिवार वंदन करतो। विद्याची देवी माता सावित्री, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले आणि सर्व संत मंडळी, संतांची मांदी आळी, राष्ट्रसंत ही पदवी कमी पडेल। हे चिमुकले चैतन्य चारी बाळ असतील। शंकराचा अवतार माझा निवृत्ती दादा, विष्णूचा अवतार माझा ज्ञानदेव, ब्रह्मदेवाचा अवतार माझा सोपान दादा आणि आदिमाया शक्ती माझी मुक्ताई। माझा सावता असेल, माझा चोखोबा असेल, माझा नामदेव असेल, माझा सेना असेल, माझी काणोपात्र असेल, माझी जणाई असेल, माझी सकू असेल, किती या महापुण्यवंतांचे नाव घेऊन चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। ह्या राष्ट्रसंतांच्या, ह्या महापुरुषांच्या, ह्या आदिमाया शक्तींच्या तुम्हा सर्वांना बघून खूप आनंद होतो। सर्वात महत्वाची गोष्ट आहे इथे येण्याचं कारण, कारण देह जरी 10 असले तरी आपण फक्त स्थूल देह जाणतात। बाकी महात्मे दादा खूप छान बोलले, सर्व विद्वान मंडळी आहे। कारण कीर्तनकारासमोर, रामायणाचार्यासमोर बोलणं किंवा धर्माचार्यासमोर बोलणं एवढं सोपं नाहीये। आणि खरंच आपण तर सर्व आदिमाया शक्ती आहात।
सज्जनांनो, इथे येण्याचं कारण आहे, भगवान परमात्मा म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभिज्ञानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, जेव्हा जेव्हा धर्म बुडतो, जेव्हा जेव्हा स्त्रीवरती अन्याय होतो, छोट्या छोट्या बालिकांवरती अन्याय होतो, नदीचं पाणी खराब होतं, साधू संतांचा अपमान होतो, मानव हा धर्म बुडतो. धर्माचा एक पाय लंगडा होतो. त्यावेळेस मी तेव्हा ही सर्व विद्वान मंडळी आहे, जरी त्यांच्या अंगावरती भगवे कपडे नसतील, शिवाय देशाची, राष्ट्राची, सृष्टीची सेवा करण्यासाठी भगवेच कपडे घातले पाहिजे असा काही तो नियम नाहीये. आपण सर्व महापुरुष, आपण सर्व आदिमाया शक्ती आज ह्या देशाचं, राष्ट्राचं, भारताचं तुम्ही कार्य करताय. मी तर असं म्हणेल, बोलताना बोललो मी, 33 कोटी देव आणि 3.5 कोटी तीर्थ आपण हा सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. कारण ज्या वेळेस धर्म आपल्याला दिसत नाहीये, धर्मावरती काळीमा आणण्याचे प्रयत्न करतात, मानवता बुडते आणि अधर्म वाढायला लागतो, त्यावेळेस भगवान परमात्म्याला दया येते. ज्या गायीचा आपण सगळे विषय घेत होता, श्रीराम शक्तीपीठामध्ये गायी आहेत आणि बिचारे गायी पकडून वगैरे आणून देतात, तिथे भाकड गायी आहे सगळ्या. हे सर्व साधू मंडळी माझ्यासोबत आहे, श्रीराम शक्तीपीठाचे विश्वशांती दूत, हे सर्व मदत करतात. सज्जनांनो, ज्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावरती कोटी सूर्याच्या प्रभाने, कोटी सूर्याच्या तेजाने राजा शिव छत्रपती त्या पवित्र मातेच्या कुशीमध्ये, राजा जिजाऊच्या, माता जिजाऊच्या त्या कुशीमध्ये ज्यावेळेस जन्माला आला, मी असं म्हणेल त्याच दिवशी हा भारत विश्वगुरु झालेला. ज्या दिवशी 14 एप्रिल 1891 साली महू गावी विश्वरत्न, भारताचा, मी तर असं म्हणेल विद्वान, दिग्गज, पंडित, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, 14 एप्रिलला महामानवाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि त्याच दिवशी हा भारत विश्वगुरु झाला. सज्जनांनो, तुम्ही टाळ्या वाजवावा ही माझी बिलकुल भावना नाही आहे, पण तुमच्या अंतःकरणामध्ये पोहोचला असेल तो खरा माझा नमस्कार आहे आणि खरी माझ्या हृदयाची तळमळ आहे. सज्जनांनो, धर्माचं कार्य करण्यासाठी अवघड नाहीये, धर्माचं कार्य अतिशय सोपं आहे, पण अवघड करून ठेवलेला आहे आपल्या परंपरा. आपण परंपरेला किती जपताय, आपल्या परंपरा, रीतिरिवाज. कारण आतापर्यंत मी असं म्हणेल, पूर्ण विश्वामध्ये ज्याने स्त्रियांचा सन्मान केला, स्त्रियांवरती अत्याचार झाल्याच्या नंतर राजा शिव छत्रपती या देशाचंच नाही ते विश्वाचं भूषण, जेव्हा स्त्रियांवरती अन्याय झाला तर ते प्रायश्चित्त देत होते, शासन करत होते. आणि त्यावेळेस स्त्रियांकडे वाईट दृष्टी बघण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. त्या शासनामध्ये तेव्हा तर आपल्या कित्येक लोकांनी, कित्येक शक्तींनी आपल्या ह्या भारतावरती, ह्या संस्कृतीवरती, धर्मावरती राज्य केलं, अन्याय केला. याचं कारण आहे की ज्या वेळेस राजा शिव छत्रपती शासन करायचे आणि त्या शासनाला बघून स्त्रियांचा सन्मान होत होता आणि म्हणून त्या राजाची आज या व्यासपीठावरती आठवण येते. तेच शिव छत्रपती राजाचं काम विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्वानांमध्ये, पंडितांमध्ये, तत्वज्ञानामध्ये जेवढ्याही उपाध्या महामानवाला देऊ तेवढ्या कमी आहेत. असे विशेष नामाने सुप्रसिद्ध हे भारत, ज्याच्या साह्यानं, ज्याच्या कृपेनं, ज्याच्या आशीर्वादानं, ज्याच्या अभ्यासानं
भारत हा गुणा गोविंदानं नांदतोय त्या महामानवाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आपण जातीला किती फॉलो करताय? ही माणसानं लावलेली जात आहे. तुम्ही पांडुरंगाकडे जा आणि पांडुरंगाकडे लिस्ट असेल तर बघा किती जाती आहे. तुम्ही भगवान भोलेनाथाकडे जा, किती सुंदर महात्म्यांनी सगळ्यांनी वर्णन केलेलं आहे. कारण आपल्या ज्यांनी जाती पाडून दिल्या त्यांनी फक्त बघायचं काम केलं. आताही आपण विचार करायची गोष्ट आहे, आपण 21व्या शतकामध्ये जगतात. अजूनही आपण जातीकडे बघून एक डॉक्टर मुलगा आहे, एक डॉक्टर मुलगी आहे, दोन्ही एज्युकेटेड आहेत, शिकलेले आहेत, माझ्यासारखे अनाडी नाहीये. आणि ज्यावेळेस ते एकमेकाची, त्यांचे आईवडील एकमेकाची जात विचारतात, जेव्हा मुलीची जात वेगळी असते आणि मुलाची जात त्याच्या पत्रिकेवरती वेगळी असते, त्यावेळेस तेच आईवडील ते लग्न मोडायला तयार होतात. आणि मला असं वाटतं लग्न का मोडताय याचं मला आपल्या सगळ्यांना माहित आहे, मला माहित नाहीये. कारण लग्न मोडणं सोपं आहे, पण त्या दोघांचं जे हृदय आहे, जे भावना आहे, किंवा त्यांचं शिक्षण आहे, किंवा त्यांच्या स्वतःचं फ्रीडम आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करत नाही. आपण विचार करतात त्या समाजाचा, की त्या समाजाने ही जातीची परंपरा आणलेली आहे. समाज काय म्हणेल? समाजाने तुमच्या मुलीला शिकवलं नाहीये, तुमच्या मुलाची फी भरली नाही समाजाने, तुमच्या मुलीवर परिणाम होईल हे समाज फक्त बगल मदत करणार नाहीये. लक्ष असू द्या सज्जनानं, माझ्या मायबापांना हा धर्माचं व्यासपीठ आहे, मी वेगळं काहीही बोलणार नाहीये. कारण लक्षात असू द्या, आपण जातीला जोपर्यंत फॉलो करू तोपर्यंत आपल्याला राजा शिव छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव, ज्योतिबा महात्मा फुले आणि सर्व संतांची मांदियाळी, मी जेवढ्या महापुरुषांची नावं घेतले, कारण माझी छोटी वाणी आहे, एवढ्यांचे सगळ्यांची नावं घेणं एवढं मला जमणार नाहीये. कारण जोपर्यंत आपण जातीला सोडत नाही, जोपर्यंत आपण, श्रद्धा ही आंधळी नसते सज्जनांनो, श्रद्धा ही आंधळी नाही होऊ शकत, पण आपण तिला आंधळी बनवलंय. लिंबावरती, धाग्यावरती अंगात येतं. मी तुम्हाला तर विशेष वाटतं, माझ्या माऊल्यांच्या अंगात येतं, महापुरुषांच्या अंगात येतं. मला असं वाटतं 32-33 वर्षामध्ये माझ्या कधीही अंगात आलं नाही, अंगात आला असं ते इथे नसतो. अंगात येणं म्हणजे हा हिंदू धर्म नव्हे, अंगात येणं म्हणजे ही भारतीय संस्कृती नव्हे, अंगात येणं म्हणजे हे मनुष्यपण नव्हे, किंवा कोणतं तत्वज्ञान नव्हे. अंगात येणं म्हणजे समाजाला फसवणं. मग बाबा लोक आपल्याला, मोठे मोठे बाबा लोक दिसतात, त्यांच्या अंगात येतं ते काहीतरी बाहेरचं सांगतात तुम्हाला, आणि आपणही तिथे जातात, लिंबू धागा दोरा आणतात. सज्जनांनो, जर लिंबू धाग्या दोऱ्यानं काम केलं असतं तर माझ्या राजा शिव छत्रपतीला एवढे किल्ले जिंकून धर्माचं पालन करायची गरज नसती पडली. लिंबानं जर काम केलं असतं तर राजा शिव छत्रपतीला काय गरज होती एवढं काम करायची? सज्जनानो, लिंबू धाग्या दोऱ्यानं काम केलं असतं तर पूर्ण जगाचे संविधान वाचायची महामानवाला रात्रंदिवस अभ्यास करण्याची काय गरज होती? कारण ज्याने हृदयाचं पूर्ण विश्व बनवलं, डोळ्याचे कोटी कोटी सूर्याचं तेज बनवलं, आपल्या ज्ञान वैराग्याची साधना करून भारताचं विश्वातलं सगळ्यात मोठं संविधान त्या महामानवानं लिहिलं. मला असं वाटतं याच्यासारखा दुसरा देव कोणता असू शकतो? असे विद्वान, असे महापुरुष, अनमोल कोहिनूर रत्न या महाराष्ट्राने, या महाराष्ट्राच्या मातीने आपल्याला दिलेले आहे. आणि जोपर्यंत आपण इतिहासाकडे वळत नाही, आपण वाचन करत नाही सज्जनांनो, जोपर्यंत या महापुरुषांचे चरित्र आपण वाचत नाही, या महापुरुषांचा इतिहास वाचत नाही, तोपर्यंत मला नाही वाटत की गायीची हत्या बंद होईल, नदीचं पाणी खराब होणं बंद होईल, स्त्रियांवरचा अन्याय बंद होईल. मला नाही वाटत. कारण की ज्यांनी ही बंदी केली, ज्यांच्यामुळे हा महाराष्ट्र आहे, ज्यांच्यामुळे हा महाराष्ट्र ओळखला जातो, ज्यांच्यामुळे हा दिव्य भारत ओळखला जातो, त्या महापुरुषांमुळे ह्या देशाची ओळख आहे. ते महापुरुष आपण जर वाचणार नाही तर मला असं वाटतं कितीही अशा धर्मसभा झाल्या तरी माणसामध्ये प्रगती होणार नाहीये. माणसानं आता जात विसरायला हवी आहे. दादा खूप छान बोलले. या व्यासपीठावर आपण सगळ्यांनी एकांत्र येणं
फार गरजेचं आहे. माझ्या चोकोबाला पांडुरंगानं कधी जात विचारली नाही, माझ्या सावताला भगवंतानं कधी जात विचारली नाही, माझ्या जनाकाला कधी जात विचारली नाही, माझ्या कानू पात्रेला कधी जात विचारली नाही, माझ्या सोकूबाईला कधी जात विचारली नाहीये. कुणाचं बाळापण केलं तर कुणाच्या गौऱ्यातून बोलला. जेवढं बोलू तेवढं कमी आहे. सज्जनांनो, हे धर्माचं व्यासपीठ आहे. धर्माचा अर्थ काय आहे? धर्माचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप सुंदर सांगतात. आय लाईक द रिलिजन दॅट टीचर्स लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रेटर्निटी. मला तो धर्म आवडतो. कोणता? जिथे मानवता आहे, बंधुत्व आहे आणि स्वातंत्र्य आहे. आणि याच्यासाठीच संतांचं कार्य आहे, याच्यासाठीच महापुरुषांचं कार्य आहे. भगवान शंकराचार्य म्हणतात, कर्व युअर सेन्सेस अँड युअर माइंड अँड सी द लॉर्ड विदिन युअर हार्ट. पीस कम्स फ्रॉम विदिन, डू नॉट सीक इट आउट. महापुरुष म्हणतात, डू नॉट बी अफ्रेड टू गिव्ह अप द गुड बिकॉज ऑफ द बॅड. हे व्यासपीठ धर्माचं आहे. महापुरुष म्हणतात, ट्रूथ कंट्रोल्स दीज वर्ड अँड धर्मा इज रिटेन इन ट्रूथ. गॉड इज ट्रूथ अँड ट्रूथ इज गॉड. गॉड इज एव्हरीवेअर. तो कसा आहे, कसा बघावा? मी तर असं म्हणेल, ज्या वेळेस तुम्ही संतांचा इतिहास वाचाल तर पहिला फोन माझ्या संत चोकोबाला कराल. राष्ट्र पदव्या अशा कितीक त्या महासंताला देऊ. माझ्या नामदेवाला फोन कराल, बाबा देव कसा बघाव रे, कसा ओळखावा? द इन्फानाइट एनर्जी स्टँड व्हरायटी रिझर्वर ऑफ ऑल एनर्जीज. तो शक्तीचा भंडार आहे, तो दयेचा सागर आहे, तो करुणेचा मालक आहे, तो पालन करता, तो दयावान आहे. त्याच्याकडे काय जगाचा श्रीमंत आहे. मी तर असं म्हणेल, पहिल्या प्रथम ह्या पुण्यभूमीचं मी पूजन करेल, वंदन करेल. जेवढेही शब्द बोलू तेवढे कमी पडतील. इतकं सुंदर तुम्ही साधूचं पूजन केलं, सन्मान केला. मी तर असं म्हणेल, माझ्याकडे बघायच्या ऐवजी माझ्या सोन्याकडे जास्त बघितलं असेल. कारण साधू मुळात श्रीमंत असतात माझ्या माऊल्यांनो. हा आमचा शृंगार आहे, हे आमचं सौभाग्य आहे. काही लोक नक्कल करतात, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ, तुळशीची माळ ठेवतात, थोडेसे खराब कपडे घालतात, वैराग्य दाखवतात, पण त्यांच्या कोठीने प्रॉपर्टी असतात. जेव्हा इन्कम टॅक्स वाल्यांची धाड पडते, ईडी वाल्यांची धाड पडते, तेव्हा कळतं की यांचं किती वैराग्य मोठा आहे. पण माझ्यासारखे वेडे असे समाजात मिळवतात. पूर्ण संतांच्या मांदी अळीनं आपल्याला हुशार केलं. अरे उठा, आता माणसाचा धर्म जगा, त्या माणसाच्या धर्माचं पालन करा. कारण आज या देशाला जर शिक्षण नसेल, महामानवाचं स्वप्न होतं, बाबा तुम्ही शिकाल तर टिकाल, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, शिका आणि शिकून दावा. शिक्षण ही वाघिणीचं दूत आहे, जो पेईल तो घुरघुरल्याशी राहणार नाही. घुरघुरल्याचा अर्थ आहे की स्वतःचं अस्तित्व तुम्हाला जेव्हा कळेल त्यावेळेस जगाला प्रश्न कराल. संतांनी अभंगाच्या माध्यमातून, ओव्याच्या माध्यमातून, ग्रंथ संपदेच्या माध्यमातून आपली व्यथा समाजासमोर मांडली. पण सज्जनांनो, कित्येक वर्षाचा हा इतिहास आहे सज्जनांनो. राजा शिवछत्रपतीला स्वराज्य निर्माण करण्यासाठी तलवार घ्यावी लागली. पण आपण ज्या दिवशी राजा शिवछत्रपतीची जयंती असते, 8 दिवस फक्त भगवे झेंड्यामध्ये जातात. रस्त्याने फक्त भगवे झेंडे दिसतात. अरे बाबांनो, जरूर भगवे झेंडे घ्या. आपलं भूषण आहे, आपलं हृदय, आपला प्राण आहे, आपला धर्म आहे. पण त्या भगव्याच्या पाठीमागे जा आणि तो भगवा राजा शिवछत्रपती वाचा. हे भगवा टिकवण्यासाठी, शिकवण्यासाठी काय परिश्रम राजाने केले असतील. सज्जनांनो, जोपर्यंत आपली मुलं शिकत नाही, आपल्या मुली शिकत नाही, जोपर्यंत मुलीला प्राधान्य मिळत नाही, पोटामध्ये बाळ, आता तरी सरकारने बंदी आणलेली आहे, तरी बरेच लोक घाबरत नाहीये. शनिवारी ज्यावेळेस गुरुदेवांकडे माझ्या माया बहिणी येतात किंवा महापुरुष येतात, सांगतात गुरुदेव आम्हाला 2 मुली आहेत, आता आम्हाला मुलगा झाला पाहिजे. मी असं म्हणेल की ती अज्ञान आहे. म्हणजे ज्यांच्या घरामध्ये मुलं आहेत ते सगळे राजा आहेत का? सगळे लोक विद्वान आहेत का? तिथे कोणी दारू पेत नाही का? तिथे कोणी अज्ञानी नाही का? म्हणजे मुलाचा आपल्याला कुल दीपक दिसतो आणि ती मुलगी कोण आहे.
अरे सज्जनांनो, मुलगा तर तुमचं घर सोडून जात नाही, तुम्हाला घराच्या बाहेर काढण्यासाठी तो घरातच राहतो. पण ही चिमुकली, ही दीप ज्योती दोन्ही घराला प्रकाश देते. आई वडिलांच्याही घराला प्रकाश देते आणि सासरच्याही घराला प्रकाश देते. तर त्या चिमुकलीचा जर तुम्ही सन्मान नाही केला तर त्या घरामध्ये लक्ष्मी नाही राहू शकत. त्या चिमुकलीकडे लक्ष द्या, तिला खूप शिकवा, तिला बंधनात ठेवू नका. सज्जनानो, विचार करायची गोष्ट आहे. फक्त चूल आणि मूल एवढंच त्या माऊलीचा सन्मान होता. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवी म्हणतात, भगवान शंकराचार्य पूजन करायचे. आम्ही पण आरतीच्या दिवशी रोज आम्ही कन्येचं पूजन करतात मंगळवारी. पण विचार करा, त्या स्त्रीला आतापर्यंत खरा सन्मान कोणी दिला नाहीये. हा, तिला सन्मान मिळत होता राजा शिवछत्रपती राज्यामध्ये. आणि तो सन्मान तिला देण्यासाठी महामानवाला पूर्ण जग अभ्यासावं लागलं. रात्र आणि दिवस अभ्यास केला आणि आज महामानवानं त्या स्त्रीला, त्या माऊलीला, त्या कन्येला एवढं काही स्वतंत्र दिलंय की ते कधा काळी कधी संपणार नाही. आज ती राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे. आज पुरुषांबरोबर ती पगार कमवते. आज प्रत्येक ठिकाणी तिचा सन्मान होतोय, कारण महामानवाचे उपकार आहेत. आणि उपकार जर माझ्या विसरून जात असतील, खूप विचार करायची गोष्ट आहे. कारण त्या महामानवाची चैतन्य प्रतिमा प्रत्येकाच्या घरात असली पाहिजे आणि त्या स्त्रीला वाटलं पाहिजे हा सगळ्यात मोठा देव आहे की आज मी सन्मानाने जगते या देशामध्ये. राजा शिवछत्रपतीचा फोटो असला पाहिजे, ते प्रतिमा पाहून त्या स्त्रीला वाटलं पाहिजे की आम्ही राजाच्या महाराष्ट्रात, भारतात आहात. राजा तू होतास म्हणून आम्ही आहात. बाबा तू नसतास तर आम्ही कुठे असतात. आपण आतापर्यंत फक्त जात शिकवली लोकांना. मला असं वाटतं निसर्गापेक्षा जगामध्ये कोणता धर्म नाहीये. निसर्ग कधी भेद करत नाहीये. निसर्ग हा खरा सनातन धर्म आहे. निसर्गासारखा धर्म जगामध्ये कोणताही नाही. आता आपण त्याला आपला हिंदू धर्म म्हणतात. हिंदू धर्मामध्ये दगडाच्या मूर्तीपासून, पाण्यापासून, वृक्षापासून अक्षरशः आपला हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे की प्रेतेच सध्या पूजा करतो. राजा शिवछत्रपतीने हा भारत विश्वगुरु केला होता. तुम्हाला असं आता नाही का आहे, ते आपल्याला अजून ती दृष्टी नाहीये. ती आणली तर मला खूप छान वाटेल. भारताला एवढा मोठा दानशूर लाभला, भारताला एवढं मोठं दान केलं महामानवाने. मग महामानवाचं संविधान असेल, गोडबिल असेल, बरोबर आहे. एवढे मोठे दानशूर या देशाला लाभले. आपण एकमेकाला काही देऊ शकत नाही सज्जनांना. या महामानवांचा, राजा शिवछत्रपतीचा, या महापुरुषांचा, ह्या वैराग्यवान ज्ञानी महात्म्यांचा, साधू संतांचा आपण जर इतिहास नाही बघितला तर मला असं वाटतं जर इतिहास आपल्याला माहित असताना आज खूप गर्दी असते. गावापासून ही लॉन्स काही खूप लांब नाहीये. कारण की आपण धर्माला आपल्या जास्त महत्व देत नाहीये. आपण आपल्या वैयक्तिक कामाला आपण महत्व देतात. सज्जनांनो, साधूची जर शोभायात्रा निघत असेल, साधूची जर आपण काय म्हणू मिरवणूक आपण काढतात, तर मला तर असं वाटतं ती माती सध्या त्या वाजंत्रीच्या पुढे नाचत असेल, बरोबर आहे. पण काही लोकांनी हात जोडे, काही लोक फक्त पाहत होते. जे पाहत होते ना, त्यांना अजून पण माहित नाही की मी भारतात आहे की नाही. आणि जे हात जोडत होते ते खरे भारतीय आहेत. त्याला राजा शिवछत्रपतीची जाणीव आहे. सज्जनांनो, भगवा झेंडा आहे म्हणून आपण सगळे सही सलामत आहात. मी आता वेद, पुराण असं वगैरे वगैरे असं खूप ज्ञानाच्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. खूप मी तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान सांगायला पाहिजे होतं. मला ना असं नाही वाटतं मी असं आहे. जसं तुमच्या समोर बसलो ना, मी असा आहे. कारण या महाराष्ट्राच्या मातीचा मी थोडा अभ्यास केलेला आहे, जास्त अभ्यास केला नाहीये. या महाराष्ट्राच्या मातीचे कोहिनूर मी माझ्या थोड्या दृष्टीने बघितलेले आहेत. आणि म्हणून माझ्या हृदयाची तळमळ आपल्या सर्व सज्जनांपुढं, माझ्या माया बहिणींपुढं, छोट्या चिमुकल्यांपुढं
माझा माईकचा आवाज मला असं वाटतं जिथपर्यंत जाणार नाहीये, मला अपेक्षा आहे, पण तुमचं व्हॉट्सअप, तुमचा मोबाईल खूप लांब जातो, कारण तो निश्चितच पौचिती करेल. कारण सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जर थोडंच आपण अध्यात्माकडे वळू. आपल्या सगळ्यांना असं वाटतं, फक्त 5 मिनिटं घे, आपल्या सगळ्यांना वाटतं खूप आता देशाची प्रगती झालेली आहे, देश पूर्ण सगळं विज्ञानाकडे चाललेलं आहे, विज्ञानानं फार प्रगती केलेली आहे. सज्जनांनो, अध्यात्म सोडल्याच्या नंतर आपण विज्ञानाला जरूर फॉलो करा, मी पण विज्ञानाला फॉलो करतो, पण विज्ञानाचं मूळ अध्यात्म आहे आणि त्याचं शिखर सध्या अध्यात्म आहे. अध्यात्मास वेळी विज्ञान असू शकत नाहीये. विज्ञान थोडं आहे, कारण निसर्ग ही सगळ्यात मोठा अध्यात्म आहे. एवढंच आहे की आपल्या प्रत्येकाची बघण्याची दृष्टी वेगळी आहे. जर खरोखर आपल्याला भक्ती मार्गामध्ये यायचं असेल तर मला असं वाटतं आपण समोरच्याचे गुणदोष लवकर बघतात, आपल्या स्वतःचे गुणदोष लक्षात येत नाही, आणि स्वतःचे गुणदोष लक्षात येण्यासाठी आध्यात्मिक सद्गुरूची गरज असते. हे प्रत्येकामध्ये विकार आहेत. हे विकार कशाने जातात त्याच्यावर कोणती औषधी नाही आहे. कारण आपण खूप विद्वान असाल, शिकलेले असाल, सगळ्या गोष्टी, सगळ्या भाषा आपल्याला येत असतील, पण जीवनात आध्यात्मिक गुण नसेल सज्जनांनो, तर आपण कोण आहात, आपण कुठून आलात, आपल्याला कुठं जायचं आहे, आपण कोणतं कार्य करण्यासाठी आलेले आहात, ही बिलकुल कधीही जाणीव होणार नाही. तुम्हाला 5-5 लाख रुपये पेमेंट असेल, खूप मोठे बंगले असतील, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही जीवन जगत असाल. कबीर म्हणतात, गुरुबिन माला फेरते गुरुबिन देते दान, गुरुबिन सब निष्फल गया पूछो वेद पुराण. कारण प्रत्येक माणसामध्ये षडविकार असतात. 2 मिनिटाचं उदाहरण देईल माझ्या नामदेवाचं. संत श्रेष्ठ नामदेव खूप मोठी हस्ती आहे, खूप मोठी ज्ञानगंगा आहे, अथांग ज्ञानाचा आणि गुणांचा, वैराग्याचा तो महासागर आहे माझा नामा. माझ्या नामाकडे, नामाच्या दारामध्ये समोर माझी जनाक करायची, कारण नामदेवाच्याच आई वडिलांनी पालन पोषण केलं. माझ्या जना अक्काला पांडुरंग दिसायचा, पण माझ्या नामाला पांडुरंग दिसत नव्हता. ज्यावेळेस मोठ्या मोठ्या विजा चमकत होत्या, मोठे मोठे घरं पडत होते, झाडं मुळा सगळं दुपटून जात होते, त्यावेळेस त्या विजेच्या कडकडामध्ये पूर्ण विश्वामध्ये ज्याचं चैतन्य आहे, पूर्ण विश्वामध्ये ज्याचा प्रकाश आहे, त्या प्रकाशानं आपलं सर्वांचं अस्तित्व आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, मै अध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम, हे तू नाणे न कोणते जगत परिवर्तते. तो पांडुरंग नामदेवाचे कौल लावत होता आणि जना अक्का त्या भगवान पांडुरंगाकडे पाहत होती आणि मोठमोठ्याने रडत होती. अरे बाबा, एवढ्या पावसामध्ये पांडुरंगा तुला वेड लागले का? एवढ्या पावसामध्ये का बरं भिजतोय रे तू? अरे बाबा खाली उतर. जना अक्का रडत असताना नामदेवाच्या वडिलांना, नामदेवाला वाटलं ही एकटी बाहेर आहे, ही का बरं रडते रे? बाहेर येऊन बघताय तर जना अक्का वरती बघत होती घराकडे आणि विचारत होते दोघं पण, नामदेव आणि नामदेवाचे वडील, का बरं तू रडते? तर नामदेवाला जना अक्का सांगते, अरे बाबा, हा कृपाळू दयाळू, हा जगजेटी, हा सर्वांचा प्राण, सर्वांचा आत्मा, या सृष्टीचं इष्टदैवत, कुलदैवत. बघ ना, कित्येक लोकांचे घर पडलेत, मोठे मोठे झाडं मुळा सगळं उपटून पडलेत, आणि बघ ना, हा तुझ्या घराचे कौल लावतोय, तुझं घर सुरक्षित आहे. मग नामा विचारतोय, का ग जना, का तुला दिसते जना, मला का बरं दिसत नाहीये? बाबा, हा दिसण्यासाठी ना, तुला असं वाटतं पांडुरंग माझ्या संग जेवतो, माझे सगळे काम करतो, पांडुरंगाचा मी परमभक्त आहे, पांडुरंग माझा आहे, मी एवढा मोठा भक्त आहे, पण बाबा
जोपर्यंत जीवनामध्ये आध्यात्मिक गुरु येत नाही आणि तुला ओळख करून देत नाही तोपर्यंत हा जगजट दिसणार नाही. आणि म्हणून मोठ्या मोठ्या संतांना, मोठ्या मोठ्या साधूंना सद्गुरूची गरज पडते. सद्गुरू असल्याशिवाय जीवनामध्ये प्रकाश येऊ शकत नाही. आता पुस्तकं वाचून जर लोक ज्ञानी झाले असते, पुस्तकं लोक वाचून जर त्यांना देव भेटला असता तर सद्गुरूची गरज पडली नसती. कारण सद्गुरूशिवाय आपल्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचा मंगल नाही सज्जनांनो. कारण जोपर्यंत सद्गुरू जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या मानवतेची, खऱ्या माणसाची, खऱ्या जीवनाची आपल्याला ओळख होऊ शकत नाहीये. विचार करायची गोष्ट आहे. माझ्या सावतानं सांगितलं असेल, माझ्या गौरबा काकांनी सांगितलं असेल, अक्षरशः माझ्या नामदेवावरती एवढं माझ्या पांडुरंगाचं प्रेम होतं, सर्व जगाचं चैतन्य हे चारी बाळ त्यांना पंढरपूरला यावं लागलं. वाळवंटामध्ये नामदेवाचं कीर्तन श्रवण करत असताना कारण जेव्हा भक्ताला अहंकार होतो ना, भक्ताला जेव्हा अहंकार होतो त्यावेळेस त्याचा अहंकार जरी अणुरेणूपेक्षाही छोटा असला तरी तो मेरू सारखा भगवान परमात्माला वाटतो. भगवंताला भक्ताला अहंकार झालेला अजिबात आवडत नाही. ते सगळ्यात मोठं दुःख भगवंताला आहे. भगवंताने किती लीला केल्या आणि ते चारी बाळ आले. अधिकार माझ्या मुक्ताईकडे, माझ्या ज्ञानदेवाकडे दिला. कच्च का पक्क बघण्याची गाडी सगळी विद्वान मंडळी यांच्या समोर बोलणं एवढं सोपं नाहीये. आपण सगळे अभ्यासक आहात आणि पाहिल्याच्या नंतर जाणीव करून द्यायची होती पांडुरंगाला. ही पांडुरंगाची लीला आहे. कारण संतांना, साधूला कधी अहंकार येत नसतो, पण त्यांच्यावरती प्रेम असतं म्हणून भगवंताला ही लीला करावी लागते. ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, कच्च पक्क झालं आणि माझा नामा लगेच उठला आणि पांडुरंगाकडे पळत गेला. का हो देवा, हे सगळं तुम्ही पाहताय ना? तर भगवान परम म्हणतात, अरे बाबा, ते अधिकारी बाळ आहेत, तुला एका गुरुची गरज आहे. बघा माझ्या नामदेवाला, कारण नामदेवाने जे सर्व साधू संतांचे चरित्र म्हणा किंवा समाधीचे अभंग म्हणा, जेवढं काव्य माझ्या नामाने केलेलं आहे तेवढं काव्य मला नाही वाटत की कोण केलेलं असेल. संतांचे चरित्र माझ्या नामदेवालाच विचारावे. आणि विसोबा क्षेत्राकडे जावं लागलं. त्या सदुपुढे जाऊन सगळ्या गोष्टी पाहाव्या लागल्या, त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी मांडाव्या लागल्या. आणि तेव्हा तो निर्विनिराकार सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म, तो खरा धर्म, सत्याचा धर्म, नीतीचा धर्म, दया करुणेचा धर्म म्हणजे कोण? पांडुरंग. पांडुरंग तेव्हा दिसला नाही तर देव दिसू शकत नाही. कारण की मनुष्याचे जे षडविकार आहेत ना, याच्यासाठी जगामध्ये कोणतीही औषधी नाहीये. कारण ती औषधी आपल्यावर परिणाम करत नाही. याचं कारण आहे की माणसाचा वेगवेगळ्या प्रकारचे अहंकार आहेत. कुणाला सात्विक आहे, कुणाला राजस आहे, कुणाला वेगवेगळ्या प्रकारचे अहंकार आहेत. आणि ते अहंकार घालवण्यासाठी एकमेव औषधी आहे सद्गुरूची कृपा, सद्गुरूचा बोध. ज्ञानी महात्मे म्हणतात, इफ एनी ऑफ यू डिझायर टू फॉलो मी, लेट देम डिनाय themselves company appear go and possessions and then come unto me. बाबा, तुला माझ्याकडे यायचं असेल ना, मी आणि माझं हे तुला सोडावं लागेल. देन कमान टू मी, नंतर माझ्याकडे ये, मी तुझा स्वीकार करेल. तो कसा आहे? नैनम छिंदंती शास्त्राणी नैनम दहती पावक. अरे बाबा, तो वाऱ्यानं वाहून जात नाही. कोणत्याही शस्त्र तो तुटू शकत नाहीये, तो पाण्यानं भिजू शकत नाहीये. म्हणजे असा निर्विनिराकार सच्चिदानंद स्वरूप तो परब्रह्म जर ओळखायचा असेल, जाणायचा असेल, सगळे लोक ओळखतात, जाणायचं असेल, त्याचा अभ्यास करायचा असेल, चिंतन करायचं असेल, एक माणूस म्हणून अनमोल हे जीवन जगायचं असेल, तर सज्जनांनो, फक्त आणि फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे सद्गुरू. सद्गुरू जीवनात आल्याशिवाय तुम्ही मंगलमय जीवन जगू शकत नाही. आणि सद्गुरू करताना लक्ष असू द्या. सद्गुरू जर जात शिकवत असेल तर एक सेकंदही तिथे थांबू नका. सोन्याचा आश्रम असेल तो बाबा सोन्याचा असेल, सर्वी विद्वत असेल, ब्रह्मा असेल, देव तिथं रोज भोजन करत असेल,
जर तो जातीला अनुग्रह देत असेल, जात सांगत असेल, तो वेगवेगळ्या प्रकारचे नियम सांगत असेल, तर तिथं एक सेकंदही थांबू नका. हे जीवन खूप अनमोल आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आपल्या घरामध्ये मुलं आणि मुली खूप शिकवा. आणि शिकवत असताना त्यांचं वय बघा आणि मग मोबाईल द्या. त्यांचं वय बघा आणि मग मोबाईल द्या. कारण मोबाईल एवढा कामाचा नाहीये जेवढा कामाचा त्यांचा अभ्यास आहे आणि जेवढं त्यांचं जीवन आहे. आणि जे लोक मुलं मुली शिकवत नाही, त्यांच्या इच्छाप्रमाणे राहतात, तर त्यांचा आई वडिलांचा अधिकार ते गमावून बसतात. मुलगी लवकर आई म्हणत नाही, मुलगा लवकर बाप म्हणत नाही. आज खूप मोठी शकांतिका आहे. कारण जर मुलगा आणि मुलगी जर आपलं ऐकत नसेल, तर ते आई वडील म्हणून घेण्याला शून्य किंमत आहे. मी संन्याशी आहे, मला काही एवढी काळजी नाहीये, पण तुमची काळजी, तुमचं दुःख सहन होत नाही म्हणून, माझं वेडपण म्हणून मी बोलतोय. मुलं खूप शिकवा, पण लक्ष असू द्या, मुलं सुसंस्कारित करा. जरी तुमचा देवावरती विश्वास नसेल, जरी मंदिरामध्ये विश्वास नसेल, कोणत्या महात्म्यावरती विश्वास नसेल, तर तुम्ही त्याचे देव आहात. तुमचा तर नमस्कार त्यांना केला पाहिजे. आजी आजोबा त्याचे देव आहेत, बहीण भाऊ त्याचे देव आहेत, घरातली सर्व मंडळी त्याचा ईश्वर आहे. आणि तेवढं जरी तुम्ही त्याला शिकवलं नमस्कार कराय, कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नमस्कारला फार महत्व आहे. सध्या मुलं शिकवा, तुम्हाला कोणीही श्रीमंत करणार नाहीये. जेव्हा तुमची मुलगी शिकल, तो तुमचा सन्मान आहे, तो तुमचा पगार हक्काचा आहे. जेव्हा तुमचा मुलगा शिकल, तो सन्मान तुमचा आहे, तुमचा पगार हक्काचा आहे. माझ्यासारखा बाबा बोलल, आशीर्वाद देईल, याच्या पलीकडे काहीही देणार नाही. ते बी तुमचं श्रद्धा, प्रेम, विश्वास असेल तर आशीर्वाद तुमच्यापर्यंत येईल, नाही तर ते आशीर्वाद पण येणार नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपली खरी संपत्ती आपले मुलं आहेत. चांगलं बोलायला शिकवा, चांगलं वागायला शिकवा, संतांचा सन्मान करायला शिकवा, मोठ्यांचा सन्मान करायला शिकवा, अभ्यास शिकवा, भारतीय संस्कृतीचा इतिहास त्यांना वाचायला सांगा, मोठे मोठे महापुरुषांचे पुस्तकं त्यांना आणून द्या. आणि मुलगा जर घरातल्या सर्व कुटुंबाशी प्रेमाने बोलत असेल, तर तोच तुमचा देव आहे. तो जर चांगला वागत असेल, कारण जेवढे महापुरुष होऊन गेले त्यांनी सर्वांनी शिक्षणाला महत्व दिलं. ठीक आहे, माझ्यासारखा साधू आहे, अनफड गवारा असला तर ठीक आहे, आम्हाला फक्त आमचं रामनाम महत्वाचं आहे, पण तुमचं दुःख सहन होत नाहीये. आणि म्हणून असं वाटतं की प्रत्येकाने शिकलं पाहिजे. गुरुदेवांनी पहिले ग्रंथ रचना केली, आणि ग्रंथ रचना झाल्याच्या नंतर मला असं वाटलं, मी शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन प्रवचन करतो, तर तिथे गेल्याच्या नंतर माझं शिक्षण सांगायची मला कुठेतरी जाणीव व्हायची. आणि मला असं वाटलं की नाहीये, आपण शिकायला हवा. आयुष्यभर जो विद्यार्थी म्हणून जीवन जगतो, तो खरा ज्ञानी आहे, तो खरा विद्यार्थी आहे. ह्या देशाचा अभ्यास करा. ह्या देशाला खूप चांगले लोक लाभले, ह्या देशाला खूप मोठ्या चांगल्या शक्त्या लाभल्या. त्यांना शोधा, त्यांचा इतिहास शोधा, आणि ज्यावेळेस ते तुम्हाला सापडतील, त्यावेळेस तुम्हाला ह्या देहाचं, ह्या जीवनाचं महत्व कळेल. बराच वेळ झालेला आहे. मी प्रवचनाच्या शेवटच्या टायमाला सगळ्यांची माफी मागतो. इकडे तिकडे शब्द झाला असेल आणि म्हणून सगळे माफ करा, पण आज मी कोणाची माफी मागणार नाही. कारण मला हेच बोलायचं होतं, मला असंच बोलायचं होतं. जोपर्यंत आपला राजा तुम्ही जाणणार नाहीये, बरोबर आहे, आपले महापुरुष आपण जाणणार नाहीये, तोपर्यंत आम्हाला असंच बोलावं लागणार आहे. ते व्यासपीठ आहे. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम. खूप आनंद वाटला, खूप छान तुम्ही श्रवण केलं गुरुदेवांना. आता जेवढ्यांनी चैतन्य महाराज असतील, काका असतील, सभापती महाराज असतील, ही सर्व विद्वान मंडळी असेल, ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं, याच्यासाठी परिश्रम घेतले, माझ्यासारख्या वेड्याला इथपर्यंत बोलवलं, एवढा मोठा सन्मान तुम्ही सगळ्यांना केला. मी अभिनंदन असं नाही म्हणणार किंवा स्वागत, सगळ्यांचा हृदयापासून कोटी कोटी प्रणाम करेल. कारण जे सेवा करतात ना, त्यांचा नमस्कार करायला पाहिजे. जे सेवा करतात ना, त्यांना हृदयात ठेवायला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि जाता जाता ह्या पुण्यभूमीला एवढंच सांगेल की आपण राजा शिवछत्रपतीचे बाळ आहात. हा महाराष्ट्र राजाचा आहे आणि आपण सगळे राजाचे मावळे आहात. रात्रणी दिवस
त्या महाभाग्यवंताचे, त्या पुण्यवंताची आपण सगळ्यांनी सेवा केली, त्याचंच आपण रक्त आहात, तर राजा शिव छत्रपतीचा अपमान होणार नाहीये, असं आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.